नमस्कार सर्वांना, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. तर हा आहे मंगल कलश आणि माझ्या देवघरामध्ये मी स्थापित केलेला आहे आणि त्याच्यावरती एवढं मोठं झाड आलेलं आहे, म्हणजे त्या नारळाला कोंब आलेला आहे. आणि आता मी तो नवरात्रीच्या पहिल्या माळेला नारळ चेंज करणार आहे. तर म्हटलं शुभ दिवस येतोच आहे, तर मग पितृपक्षामध्ये नारळ चेंज करायचा किंवा अगोदर चेंज करायचा, तर म्हटलं नवरात्रामध्येच पहिल्या माळेला चेंज करूया. आणि देवघरामध्ये मंगल कलश कसा स्थापित करायचा तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मंगल म्हणजे शुभ किंवा चांगलं. तर जर आपल्या देवघरामध्ये मंगल कलश असेल तर आपलं नक्कीच शुभच होईल, यात काही शंकाच नाही. कारण आपल्या घरावरती जे काही संकट वगैरे येणार असेल तर असं म्हणतात की हा नारळ तो स्वतःवरती घेत असतो. तर त्यासाठी आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा मंगल कलश स्थापित करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि माझ्याकडे भरपूर दिवसांपासून हा मंगल कलश आहे. तुमची कोणतीही कुलदेवता असेल तर तिचा फोटो वगैरे तर आपल्याकडे असतोच. तर त्या कुलदेवतेच्या नावानेच आपल्या देवघरामध्ये आपल्याला मंगल कलश स्थापित करायचा आहे. तर चला सांगते मंगल कलश कसा स्थापित करायचा. तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि आपल्याला तांब्याचाच शक्यतो तांब्या घ्यायचा आहे, स्टीलचा वगैरे घ्यायचा नाही आहे. आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, त्याचबरोबर फूल टाकायचं आहे. आणि तुम्ही विड्याची पानं किंवा मग आंब्याची पानं देखील ठेवू शकता. आणि त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा आहे, त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. आणि जो तांब्या आहे तांब्याचा, तर त्याच्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आणि कलशाला त्याचबरोबर नारळाला देखील आपल्याला हळदी कुंकू व्हायचे, त्याचबरोबर फुलं वगैरे व्हायचे आहे. कलशामध्येही आपल्याला हळदी कुंकू टाकायचे, त्याचबरोबर जे तांदूळ आहे त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे. आणि हा मंगल कलश तुम्ही शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा मग मंगळवारी देखील स्थापित करू शकता. पण मग आता चांगला म्हणजे शुभ योग आहे नवरात्रीमध्ये. कारण नवरात्री ही देवीचीच म्हणजे आपल्या देवीचीच सेवा आपण नवरात्रीमध्ये करत असतो आणि कुलदेवतेची सेवा आपण 9 दिवस नवरात्रीमध्ये करत असतो. तर चांगलंच आहे की तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या माळेला कुलदेवतेचा कलश तुमच्या देवघरामध्ये स्थापन कराल. तर तुम्ही त्याच्यावरती आंब्याची पानं देखील ठेवू शकता. तर मी हे पाणी रोजची रोज बदलते. हे पाणी रोज मी तुळशीला घालते आणि पुन्हा मग तो रोज घासून पुसून स्वच्छ करून पुन्हा त्या कलशामध्ये पाणी टाकते. तर तुम्ही प्रत्येक मंगळवारी देखील त्याची पाने आणि पाणी बदलू शकता. आणि नाहीतर मग तुम्ही शुक्रवारी देखील बदलू शकता, त्याचबरोबर तुम्ही पौर्णिमेला देखील बदलू शकता. आणि पौर्णिमेला किंवा मग शुक्रवारी, मंगळवारी तुम्ही या कलशाची स्थापना करू शकता. आणि नवरात्रीमध्ये स्थापन केलं तर चांगलंच आहे. आणि तुमच्या पण जर असा म्हणजे कळसाला कोंब वगैरे आला तर तुम्ही थोडे दिवस ठेवायचा आपल्या घरामध्ये, मस्तपैकी मस्त मोठा होऊ द्यायचा नारळ. त्यानंतर मग तुम्ही आपल्या नातेवाईकांकडे किंवा मग तुमच्या घराजवळ जर जागा असेल तर तिथं तुम्ही हा नारळ लावू शकता. कारण म्हणजे आपल्या घरात याने भरभराटच होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीत कुठेही हा नारळ लावून द्यायचा आहे. घराजवळ जागा असेल तिथे लावू शकता किंवा मग तुम्ही शेतात लावू शकता. तर कुलदेवतेचा मंगल कलश स्थापित करणं हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही कुलदेवतेचा मंगल कलश स्थापित करताना आपल्याला फक्त म्हणायचं आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा आपल्या कुलदेवतेचा किंवा मग देवीचा अगदी 99 मंत्र आहे. खूपच प्रभावी असा 99 मंत्र आहे. तर तुम्ही या 99 मंत्राचा जप करायचा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आणि तुम्ही त्याला चुनरी देखील लावू शकता, मी ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर हळदी कुंकू मळवट भरलेला होता, पण मग आता तो थोडासा म्हणजे मी पूर्ण हळदीने मळवट भरलेलं होतं आणि कुंकू पण लावलेलं होतं. तर आता ते मी ओलं राहून ते निघालं आहे. आणि मी रोजची रोज हा नारळ धुते आणि पुन्हा मग तो हळदी कुंकू रोजच्या रोज तसा स्थापित करते. आणि मी रोजच पाणी बदलते, पाणी बदलते. तर त्यामुळं मग मी त्याला पानं वगैरे लावत नाही. तुम्ही पानं लावू शकता, तुमची इच्छा. आणि नसेल लावायची तर हरकत नाही, मी फुल वगैरे वाहते असलं तर. आणि कुलदेवतेचा फोटो देखील आहे, तर तिथं जागा नाही तर त्यामुळं मग मी इकडं ठेवलेलं आहे. आणि आपल्या देवघरामध्ये तुम्ही कुलदेवतेचा
कलश ठेवू शकता. मी इकडं वरती ठेवते, पण मग आता तिथं तो नारळ म्हणजे जास्त देवघराच्या पण वरती निघाला आहे, तर त्यामुळं मग मी तो इथं बाहेर ठेवलेला आहे. आणि आता मी तो पहिल्या माळीला मी हा नारळ चेंज करणार आहे आणि दुसरा नारळ या जागेवर पुन्हा ठेवणार आहे. तर मी भरपूर दिवसांपासून कुलदेवतेचा मंगल कलश देवघरामध्ये स्थापन केलेला आहे. तुम्ही देखील स्थापन करू शकता कुलदेवतेचा मंगल कलश, कारण आपल्या कुलदेवतेची सेवा जेवढी आपल्या हातून होईल तेवढी चांगलीच गोष्ट आहे. कारण बाकी दुसऱ्या देवांची सेवा घडो अगर ना घडो, पण आपल्या हातून आपल्या कुलदेवतेची सेवा होणं हे खूप गरजेचं आहे. कारण कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवता. तर आपल्या कुळाचं रक्षण व्हावं यासाठी आपण देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा मंगल कलश स्थापन करायचा आहे. आणि आपल्या घरावर जे काही वाईट संकट येणार असेल तर हा नारळ तो स्वतःवर घेत असतो. तर त्यामुळं आपल्याला कुलदेवतेचा मंगल कलश देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. कोणी कोणी जमिनीवरती ठेवतं, कोणी वरती ठेवतं, आणि आपल्याला त्यामध्ये तांदूळ ठेवायचेच आहे. आणि त्याचबरोबर हे तांदूळ तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला तुम्हाला म्हणजे 8-15 दिवसातून तुम्ही हे तांदूळ, थोडेसे तांदूळ आपल्या रोजच्या वापराच्या तांदूळामध्ये टाकायचे आणि हे तांदूळ बाकीचे उरलेले पक्ष्यांना खाऊ घालायचे आणि पुन्हा त्याच्यामध्ये नवीन तांदूळ आणि पुन्हा नवीन मग ते हळदी कुंकू वाहून ते पुन्हा मंगल कलश स्थापन करायचा आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मंगल कलश स्थापन करायच्या अगोदर आपल्याला दिव्याची पण पूजा करून घ्यायची आहे. आणि माझ्याकडे स्थापन केलेला होता, तर त्यामुळं मी तुम्हाला पूर्ण विधी फक्त सांगण्याचा प्रयत्न केला, व्हिडिओ दाखवलेला नाही. आणि जर हवं असेल तर मी तुम्हाला पूर्ण त्याची व्हिडिओ करून पण म्हणजे अपलोड करेल. तर चला, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.